क्रांतीवीरांगणा लक्ष्मीबाई नायकवडी, क्रांतीवीर पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या विनम्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. ज्यांची आज जयंती आहे त्या स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांच्या पवित्र स्मृतींना मी आदरांजली वाहते. सुरुवातीलाच मी आजच्या जयंती समारंभाचे अध्यक्ष आणि हुतात्मा उद्योग आणि शिक्षण समूहाचे मार्गदर्शक सन्माननीय वैभव काका नायकवडी, जिजामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आणि माईंच्या कन्या सन्माननीय विशाखाताई, तसेच मला गुरुतुल्य असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सन्माननीय महेश कराडकर आणि ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री अशोक घोरपडे आणि समोर उपस्थित असलेले अण्णांचे आपण चाहते कार्यकर्ते, आपणा सर्वांचे मी आभार मानते. आभार यासाठी मानते की या निमित्तानं या भूमीत येण्याची आणि स्वर्गीय कुसुमताईंच्या बद्दलच्या माझ्या भावना, माझ्या मनात असलेला आदर व्यक्त करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्यांच्याबद्दल मी काही बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखा आहे. आपण सर्वांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यांच्या कामाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. त्यामुळं त्यांच्याबद्दल मी जे बोलणार आहे ते तसं धाडसाचंच आहे याची कल्पना मला आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी माझ्या आजच्या बोलण्याचे 3 दृष्टिकोन आपल्या समोर मांडते. मी इतिहासाची अभ्यासक आहे आणि म्हणून आज मी ऐतिहासिक दृष्टिकोनातून बोलणार आहे. इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण, जे झालं ते कथन करणं, सांगणं, अभ्यास करणं. सुरुवातीच्या काळात राजे-रजवाडे आणि त्यांचे सेनापती अधिकारी यांचाच इतिहास लिहिला गेला. कालांतरानं इतिहास घडविण्यामध्ये सामान्य लोकांचा वाटा असतोच की त्यांचीही नोंद घेतली पाहिजे असा सबालतान दृष्टिकोन आला. त्याला वंचितांचा इतिहास म्हणून महात्मा फुल्यांनी तो मांडण्याची प्रेरणा दिली आणि बहुजनांचा इतिहास मांडला जाऊ लागला, अभ्यासला जाऊ लागला. तरीही हा इतिहास ही जो स्टोरी असाच होता. ही जो स्टोरी म्हणजे त्याचा इतिहास असाच होता. गेल्या 25 वर्षात पुन्हा एक नवा विचार प्रवाह आला. इतिहासात स्त्रियांनी काही केले की नाही, काही योगदान दिले की नाही, आणि दिलं असेल तर त्यांचीही नोंद झाली पाहिजे. हा स्त्रीवादी विचार प्रवाह. आणि मी स्त्रीवादी विचार प्रवाहातूनच माझ्या भावना व्यक्त करत असते. माझ्या मते इतिहास हा जसा ही जो स्टोरी आहे त्याचा इतिहास आहे, तसाच तो हर स्टोरी पण असला पाहिजे, तिची कथा पण असला पाहिजे. आणि मला खूप आनंद होतोय की आज मला तिची कथा, तिची गाथा गाण्याचा, सांगण्याचा अनुभव मिळतोय, ती संधी मला मिळते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मी व्यासपीठावर बोलताना फारशी भावनिक होत नाही, पण आज माझ्या बोलण्याला भावनिक ओलावा आहे. कारण या मातीशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. मी या गावची कन्या आहे. अगदी बालपणी पोटावरचं घर आणि त्या ओढ्याच्या पलीकडे असलेल्या मारुतीच्या मंदिरात आम्ही लपंडाव खेळलेलो आहे. इथून पुढे आमच्या वडिलांचं शेत होतं.
इथे गंजीखाना होता आणि मकबूल भाई यांच्याकडे त्या गंजीखान्याची व्यवस्था होती. शेतातून चालून दमून आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही थांबत असू, गुळ पाणी ते देत असत, या गंजीखान्यात ते खेळत असू आणि इथून मग गावात जात असू. कोट, माळ आणि हार असं हे वाळवा गाव. माझी आई त्यावेळची पदवीधर होती. लहानपणी रात्रीच्या वेळी स्वयंपाक करता करता आणि झोपी जाताना माझी आई अण्णांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या कथा खूप रोचकपणे सांगत असे आणि त्या कथा ऐकता ऐकताच पेंगुळलेल्या डोळ्यांनी आम्ही झोपत असतो. त्यामुळेच माझी इतिहासाची आवड वाढत गेली आणि हा विषय घेऊन अभ्यास केला. माझी मोठी बहीण इथल्या जिजामाता विद्यालयामध्ये 7वी पर्यंत शिकली. खो खोची खेळाडू होती आणि क्रांतीमाता लक्ष्मीबाई या त्यांची टीम घेऊन जात असते. परत आल्यानंतर ती काय काय घडलं ते सांगत असेल आणि आईच्या काळजीनं ज्या पद्धतीनं त्यांना वागवलं जाईल या मुलींना ते ती खूप मनापासून सांगत असते. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने वाळवा सोडलं, सांगलीला गेलो, पुणे, नगर असा प्रवास केला. परंतु जिथे जिथे मी गेले मला विचारलं गेलं तुमचं गाव कोणतं? मी सांगायचे वाळवा. तर समोरचे म्हणायचे अण्णांचं गाव का? आणि मग माझा मूळ अभिमानानं भरून जायचं. असं हे या गावचं, या गावातल्या माणसांशी माझं नातं आहे आणि म्हणून आज या गावातल्या माझ्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. माईंच्या बद्दल बोलताना त्यांच्या आयुष्याची जडणघडण ज्यांनी केली त्या 2 व्यक्तींच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणं मला गरजेचं वाटतं. त्याशिवाय माई समजू शकत नाही. पहिल्या त्यांच्या सासूबाई क्रांतीमाता लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई यांचं आयुष्याचं साम्य मला राजमाता जिजाऊंच्या इतकंच वाटतं. लखुजी जाधवांच्या कन्या निजामशाहीच्या दरबारजवळून पाहिलेला परकीय आक्रमक राजकर्तेच आणि आमच्यावर एतद्देशीयांवर इथल्या लोकांच्यावर अत्याचार करतायत, ही दगलबाज परिस्थिती आहे, ती बदलली पाहिजे ही महत्वाकांक्षा त्यांच्या मनात लहानपणापासून होती. आणि जेव्हा शिवबाच्या रूपानं त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला तेव्हा त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्यातून राज्यकर्ता घडून त्यांनी ही आपली महत्वाकांक्षा पूर्णत्वाला नेली. जीवावरचे अनेक प्रसंग शिवाजी महाराजांच्यावर आले, त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्यांची शक्ती बनल्या. राज्याभिषेक झाल्यानंतर लवकरच त्या गेल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला रयतेला सुराज्याचं त्यांनी वचन दिलं, स्वराज्याचं रूपांतर मी सुराज्यात केलं. दुर्दैवानं ती संधी त्यांना मिळाली नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या कुटुंबावरचं मातेचं छत्र हरवलं. जिजाबाईंनी केवळ स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज घडवले नाही तर त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार, सुना, नातवंड यांनाही घडवलं, त्यांच्यावरही नियंत्रण. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र गणकलह सुरू झाला. हा इतिहास आपल्याला माहीत असेल आणि शेवटी 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. अण्णा या एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या पेक्षाही नशीबवान ठरले असं मला म्हणावंसं वाटतं. लक्ष्मीबाईंचं तेच आहे. ब्रिटिशांच्या नोकरीत काम करणाऱ्या पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या लक्ष्मीबाईंनी कलकत्त्यापर्यंतचा प्रवास केला, जग अनुभवलं. ब्रिटिश सरकारकडून होणाऱ्या सामान्य नेत्यावरचे अत्याचार
जवळून पाहिलं आणि त्यांनाही वाटलं की नाही, हे बदललं पाहिजे, स्वकीयांचं राज्य आलं पाहिजे. आणि म्हणून लग्नानंतरही जेव्हा नागनाथांसारखा पुत्र जन्माला आला आणि स्वातंत्र्य लढ्यात या मुलांना उडी घेतली, तेव्हा त्यांनी त्यांना मागे ओढलं नाही. त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. नुसत्याच पाठीशी उभ्या राहिल्या नाही, तर त्या काळात त्यांनीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. भूमिगतांची, अण्णांची शस्त्र घरात लपवणं, वेळ पडेल तेव्हा त्यांना देणं, त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांपासून लपवणं, रानोमाळ भटकणाऱ्या भूमिगतांना सरकारच्या बातम्या पुरवणं, दाना पाणी देणं, अशा किती गोष्टी त्यांनी केल्या. जीवामुद्दा होऊन त्यांच्या पतीने, त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी स्वतः तुरुंगवास भोगला. आणि मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अण्णांच्या संसाराकडे त्यांनी लक्ष दिलं. इथे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सुनबाईंचा प्रवेश होता. सासू सुनेचं नातं कसं होतं, मला जसं वाटलं तसं मी सांगते. हिमालय आणि गंगा यांच्यासारखं मला हे नातं वाटलं. हिमालय उत्तुंग, हिमालयाचा आधार वाटतो, पण हिमालय चढून जाण्याची ताकद आपल्यात नाही याची जाणीव पण होती. असं हे कणखरक व्यक्ती नसतं. गंगा नदी शांत, संत वाहणारी आणि कोणीही तिच्या उडी मारून डुबकी घ्यावी असं हे नदी. अशा या कडक कर्तव्यपरायण सासूबाईंच्या देखरेखीखाली मुळात शांत असलेल्या उषा माई घडत गेली. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना घडवण्याचं काम क्रांतीमाता लक्ष्मीबाईंनी केलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. माईंच्या आयुष्यातील दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे आई. अण्णांच्या बद्दल मी काय बोलायचं आपल्याला माहीतच आहे. तरीही मी अण्णांच्या एकूण आयुष्याचे, कार्यकालाचे 2 भाग करेन. एक स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि 2 स्वातंत्र्योत्तर कालखंड. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अण्णांच्यावर महात्मा गांधी आणि त्यांच्याबरोबर सुभाषचंद्र बोसांचे संस्कार होते, त्यांचा प्रभाव पण होता. आणि त्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रामुख्याने 4 विचार प्रवाह होते. एक जहाल देशभक्तांचा, थोडक्यात लोकमान्य टिळकांचा, देशावर प्रचंड प्रेम, देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी, पण कायद्याच्या कक्षेत राहून, असं हे जहालांचे विचार करतो. दुसरा गांधीवादी विचार प्रवाह, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जाणार. प्रचंड श्रद्धा होती अण्णांची गांधीची, पण गांधींच्या बरोबर सुभाषचंद्र बोसांना ते मानत होते. क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचाही पेंड होता. आणि म्हणून 1942च्या छोडो भारत चळवळीच्या वेळेला गांधीजींनी जेव्हा इंग्रजांना सांगितलं छोडो भारत आणि आपल्या जनतेला सांगितलं लढा किंवा मरा, हा आदेश प्रमाणभूत मानून अण्णा स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्या स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचा आणि त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पत्री सरकारचा जो लढा आहे, तो लढा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. आपल्या सर्वांना ते माहीत आहे, त्यामुळे त्यावर मी फारसं बोलणार नाही. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. क्रांतिकारकांचा हेतू साध्य झाला. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले काही जण पुन्हा आपल्या आयुष्यात परतले, आपला संसार करू लागले. स्वातंत्र्य लढ्यात नावापुरते सामील झालेले संधी साधून स्वातंत्र्य सैनिक नाव धारण करून सत्तेत बसले. अण्णांना अपेक्षित
स्वातंत्र्य आणि त्यानंतरची लोकशाही कुठे दिसेना. शेतकरी, कष्टकरी, कामगारांची लोकशाही अण्णांना अपेक्षित होती, ती निर्माण होताना कुठेच दिसेना. अण्णांनी पुन्हा क्रांतीची मशाल हातात घेतली आणि यावेळचा अण्णांचा लढा होता तो स्वकीयांविरुद्धचाच. आणि या लढ्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो विधायक चळवळीचा. भूमिका होती सामाजिक कार्यकर्त्याची, सामाजिक सुधारकाची. आणि या काळात त्यांना वावरले ते राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची कास. तो भाग महत्वाचा आहे. आणि ह्याच टप्प्यात अण्णांच्या आयुष्यात प्रवेश झाला तो त्यांच्या पत्नीचा. आपल्या सगळ्यांना माहित आहे या प्रसंगांची आताच सखोल चर्चा माननीय पत्रकार अशोक घोरपडे यांनी केलेली आहे. खऱ्या अर्थात सरांनी आपल्याला सांगितलेले आहे. मी त्याच प्रसंगांकडे एक वेगळ्या दृष्टीने बघते. तो माझा दृष्टिकोन सांगण्याचा मी करते. अण्णांचा विवाह हा खूप वेगळा होता. या टप्प्यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लेकाचं लग्न झालंच पाहिजे असं त्या आईला वाटलं. आणि त्यांनी मिरजेसारख्या निम शहरात शिकणाऱ्या माईंना जाऊन त्या भेटल्या. प्रत्यक्ष त्यांची विचारपूस केली, पाहिलं आणि त्यांच्या घराची माहिती त्यांच्याच हस्ताक्षरात लिहून आणली आणि तो कागद अण्णांच्या पुढे ठेवला. वाचला. त्या हस्ताक्षर वळणदार होतं, सुवाच्य होतं. माणसाच्या व्यक्तिमत्वाची झलक त्याच्या अक्षरातून कळते. अण्णांना ते हस्ताक्षर आवडले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आई पटकन म्हणाली, अक्षर सुंदर आहे ना, तितकीच मुलगी पण सुंदर आहे. मी तुझ्यासाठी पसंत केली. अण्णा म्हणाले, ठीक आहे, तुझ्या बाबाला सांगा. मी स्वातंत्र्य चळवळीतला क्रांतीवीर आहे. त्या काळात कळत न कळत माझ्याकडून अनेक शत्रू निर्माण झाले. माझं आयुष्य धोक्याचे प्रसंग येणार आहे हे माहीत असूनही जी माझ्या आयुष्यात तिला यायचा असेल तर मी पाहायला जाईल. समोर होकार आला. अण्णा पाहायला गेले, चर्चा केली. एक अट अण्णांनी समोर ठेवली. तिचे वडील श्वास रोखून ऐकत होते. हुंडा मागतात काय? मागितला तर किती? तू द्यायला जमेल का? अण्णा म्हणाले, लग्नानंतर मुलीला शिकायला हवे. वातावरण सैला होते. त्या मुलीनं एका पायावर विवाहाला तयारी लागली. आपल्या आयुष्याचा जोडीदार सर्वसामान्यांसारखा नाही आणि म्हणून सर्वसामान्यांचं आयुष्य आपल्या वाट्याला येणार नाही याची जाणीव त्या मुलीत झाली. त्यांचा झालेला विवाह खूप आगळा वेगळा आहे. अनेक जण म्हणतात की त्यांचा विवाह सत्यशोधकी पद्धतीचा होता, पण मला तो त्यांच्यापेक्षाही पुढे क्रांतिकारक वाटला. हिंदू धर्मामध्ये विवाहाला एक पवित्र संस्कार मानलं जातं. बौद्ध धर्म असो, इस्लाम धर्म असो, मी बघितलंय विवाहापूर्वी पती पत्नींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. आपल्या धर्मात त्यासाठी भटजी, अग्निदेव यांची साक्ष दिली जाते आणि मग त्यांचा संसार सुरू होतो. आणि कित्येक वेळेला अशा साक्षीनं सुरू केलेला संसार देखील मोडतो. अण्णांनी या सगळ्या गोष्टींना फाटा दिला. मला माझ्या विवाहासाठी भटजीची साक्ष नको, मंगलाष्टक नको, त्याची गरज नाही. आमची एकमेकांबद्दलची काय कर्तव्य आहेत आम्हाला माहिती आहे. त्यांचा विवाह म्हणजे दोन मनांचं मिलन होतं.
या मिलनाला दुसऱ्या कुणाच्याही साक्षीची गरज नव्हती, असा तो विवाह होता. आणि म्हणून मला तो विवाह देखील क्रांतिकारक वाटला. बघा, 10 वर्षाचा अंतर आहे दोघांच्या मध्ये. अण्णा प्रगतच होते विचाराने, पण माई ह्या शाळेत जाणाऱ्या होत्या, 16-17 वर्षाच्या. ह्या वयातल्या मुलींची स्वप्न काय असतात हो विवाहाच्या बद्दलची. नवे कपडे घालायला मिळतील, दागिने घालायला मिळतील, आणि त्या एका दिवशी सगळ्यांच्याकडून आपलं कौतुक होतं. ह्या गोष्टी त्यांना अनुभवताच आल्या नाही. अंगावरच्या वस्त्रांविषयी अण्णांचे गुरु अय्यर सर यांच्या घरी मोजक्या 4 मंडळींच्या सहवासात अतिशय एकमेकांच्या गळ्यात माळा घालून विवाह झाला. असावा विवाह. माईने तो स्वीकारला, मनानं स्वीकारला. मनानं हा जोडीदार त्याने आपला सांगितला. लग्नानंतर ठरल्याप्रमाणे शिकावं लागेल. माईनं वाटलं संसार करत करतच शिकण्याची संधी मिळेल. तसं कुठे जमलं. अण्णांनी त्यांची रवानगी केली कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी हॉस्टेलमध्ये. खूप धाडसाची गोष्ट आहे बघा. आज देखील लग्न झाल्यानंतर नवरे बायकांना शिकवतात हो, पण तसं स्वयंपाक करा, कुटुंब सांभाळा, मुलांचं बघा, वेळ उरला तर अभ्यास करा आणि पास व्हा, असं शिकवलं जातं. आज अण्णांनी काय केलं, ज्या काळात मुलींना शिकवलं जात होतं, प्रशिक्षणासाठी परगावी पाठवलं जात होतं, त्या काळात एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं धाडस अण्णांनी केलं. हा किती क्रांतिकारी विचार होता. आणि माईंनी पण त्याला तितकी समर्थ साथ दिलेली आहे. कोल्हापूर शाहू महाराजांच्या विचाराने प्रभावित झालेलं घडलेलं गाव. या गावात इथे या हॉस्टेलमध्ये राहून बाईंनी BA केली. त्यांना घडण्याची, विकसित होण्याची संधी अण्णांनी दिली. बाईंनी तिचा वापर केला, आवर्तन वाचन केलं, व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली. एक वैचारिक बैठक तिथेच त्यांची निर्माण झाली. मला ना माई आणि सावित्रीबाई फुले यांच्यात साम्य दिसते. वर्तमानपत्रात माईच्या बद्दल जे उल्लेख आलेत ना, ते अशा अनेक मी वाचले की कस्तुरबाई गांधी, गणिताई चव्हाण, सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे माई देखील अण्णांच्या सावली होऊन राहिल्या, छाया होऊन राहिल्या. मला मान्य नाही मुळीच. असं म्हणून आपण माईंना आभाळ एवढ्या त्यांना एका छोट्या चौकटीत बांधतोय की काय असं वाटतंय. माई आणि सावित्रीबाई यांच्या कार्यात साम्य आहे. कार्याचा परी मोठा कमी असेल पण साम्य आहे. बघा, या दोघीही त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यात सुरुवातीला त्यांच्या शिष्या बनल्या, नंतर त्यांच्या कार्यात सहभागी होऊन त्यांच्या अनुयायी बनल्या, पाठीमागे चालत त्यांचं कार्य त्यांनी अवलंबलं. पुढे गेल्यानंतर त्यांच्या बरोबरीने त्यांचं कार्य त्यांनी त्यांच्या कार्यात सहभागी बरोबरीने वाटचाल केली, म्हणून त्या त्यांच्या सहकारी बनल्या. आणि आयुष्याच्या टप्प्यात त्यांच्या नंतर त्यांचं विधायक कार्य त्यांनी पुढे नेले, त्या स्वतःच त्यांच्या वारसदार बनल्या. असा हा 4 टप्प्यांचा माईचा पण प्रवास होता बरं का. मी ह्याच टप्प्यांतून माई त्यांचं व्यक्तिचित्रण करणार आहे, बोलणार आहे. मी म्हटलं ना, अण्णांनी माईला शिकवलं, माई घडली आहे. या काळात त्या अण्णांच्या शिष्या होत्या. अण्णा त्यांचे गुरु होते आणि या शिष्यानेही आपलं व्यक्तिमत्व सगळीकडून घडवलं. पुढे ते शिकल्यानंतर जिजामाता विद्यालयात अण्णाने त्यांना सहशिक्षिका म्हणून दिली. अण्णांच्या शैक्षणिक कार्यात त्या सहभागी झाल्या. आता या ठिकाणी मला अण्णांच्या बद्दल बोलायचं.
अण्णांचा शैक्षणिक प्रयोग खूप मोठा आहे. मी वाचले अण्णांनी बालवाडी काढलेली होती याचा उल्लेख आहे. त्यानंतर किसान शिक्षण संस्था काढली, मुलांच्यासाठी हुतात्मा किसन काही विद्यालय काढली, मुलींच्यासाठी जिजामाता हायस्कूल काढली, त्यांच्यासाठी वसतिगृह काढली आणि शिराळासारख्या ठिकाणी दूर डोंगरापलीकडे राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पण तिथे शाळा काढल्या. लोकांनी ज्यांना चोर म्हणून नाकारलं, दूर लोटलं, त्या फासे पारद्याच्या मुलांना अण्णांनी शाळेत आणलं, पाठी दिली, पोटाला भाकरी दिली. भूकंपग्रस्तांच्या मुलांना आणलं, त्यांना शिकवलं. ह्या मागासलेल्या वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिकवलं. पुढे महाविद्यालय काढलं. बालवाडीपासून PhD पर्यंतच्या शिक्षणाची सोय या एका गावात केली. असं गाव भारतात दुसरीकडे कुठेही नाही. एवढं करून ते थांबले नाही, शिकवलं आणि शिकलेल्या मुलांना भाकरी मिळावी म्हणून कारखान्यात नोकऱ्या पण दिल्या. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनच्या माध्यमातून हा शैक्षणिक प्रयोग केला. मला अण्णांच्या ह्या कार्याची तुलना त्यांच्याबरोबर करावीशी वाटते. इतकं हे मोठं काम आहे आणि ह्या कामात त्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या पत्नी माई, सहशिक्षिका म्हणून नोकरीमध्ये त्या सामील झाल्या. पुढे BEd झाल्या आणि BEd झाल्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मुख्याध्यापिका असलेल्या माईने मुलींना घडवलं, विद्यार्थिनींना घडवलं. त्यांचा आग्रह होता विद्यार्थिनीने वाचलं पाहिजे, भरपूर वाचलं पाहिजे आणि घडलं पाहिजे. सातत्याने त्या काय वाचताय त्या ते पाहत होते. शिस्तीचे संस्कार त्यांनी विद्यार्थिनींच्या वर केले. सहकार्यांच्या बरोबर त्यांचं वर्तन कसं होतं. पहाटे 4ला उठलेल्या माई घरातलं शेणघाण करून शाळेची पहिली घंटा व्हायच्या आधी शाळेत येत होत्या आणि शेवटची घंटा झाल्यावरच शाळेतून जात. शाळा सुरू झाल्यावर गेल्या असत्या तर कोण म्हटलं, शाळा त्यांची पण नाही. शाळेचा नियम त्यांनी पाळला. मुख्याध्यापिकाच वेळेत येत आहे म्हटल्यानंतर सहकार्यांना काही वेगळं सांगायची गरज आहे. आपल्या वर्तनातून सहकार्यांच्या शिस्त निर्माण करण्याचं काम माईने केलं. आधी कृती हे त्यांच्या कार्याचं सूत्र आणि मुख्याध्यापिका म्हणून मॅनेजमेंट बरोबर त्यांचा संवाद कसा होता. इथं मॅनेजमेंट म्हणजे कोण हो, अण्णा. त्या त्यांच्या पत्नी आहे, पण ज्या ज्या वेळेला मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्या बरोबर बोलायची वेळ आली ना, मग ते शाळेच्या समस्या मांडणं असो, नवीन धोरण स्वीकारणं असो, अतिशय प्रभावीपणे समोरासमोर अण्णांच्या त्या बोलत होत्या, आपली मतं मांडत होत्या. अण्णांनी विरोध केला, ठामपणे आपला मुद्दा त्यांच्या मनावर ठसवण्याचा त्या प्रयत्न करत होते. म्हणजे इथे वेळ पडेल तेव्हा पत्नी म्हणून केवळ त्यांचं अनुसरण केलं नाही, समोर उभं राहून त्यांचा सामना पण त्यांनी केलेला. हे मला त्यांचं काम फार महत्वाचं वाटतं. अण्णांना अनेकांनी झंझावात म्हटलेलं आहे. झंझावात माई कशा होत्या, माई वेळ पडेल तेव्हा या झंझावाताच्या पाठीशी होत्या, पाठून आधार देणार. गरज पडेल तेव्हा झंझावाताच्या हातात हात घालून बरोबरीने जाणाऱ्या होत्या. जिथे या झंझावाताला अडवलं पाहिजे तेव्हा त्यांच्या पुढे ठाम उभे राहणाऱ्या होत्या, तोंड देणाऱ्या होत्या आणि अनेक प्रसंगात त्यांच्या कार्यात म्हणजेच या झंझावातात मिळून जाणाऱ्या होत्या, स्वतःच झंझावात होणाऱ्या होत्या. माई अशा होत्या. साडाबंदी चळवळीच्या रूपानं माईंचा सामाजिक कार्यात प्रवेश झाला. अण्णांच्याच शेख साडाबंदीची चळवळ जी गांधीजींनी सुरू केली.
न्याय हक्कांसाठी शेतकऱ्यांना गांधीजींनी रस्त्यावर आणलं आणि स्वातंत्र्य चळवळीला शेतकऱ्यांचं बळ लागलं इतकं या काळाबंदी चळवळीचं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर कुणी आणलं असेल तर ते या वाळव्यात अण्णांनी आणलं. इस्लामपूर ते वाळवा हा रस्ता डांबरीकरण व्हावे असं आणि ह्याच विचार या घरातल्या 3 स्त्रिया सहभागी होत्या. क्रांतिमाता लक्ष्मी माई आणि निशाखा. माईच्या या चळवळीत येण्यानं काय साधलं असेल लक्षात घ्या. कुटुंबामध्ये पुरुष प्रमुख असतो. बाहेरून कमाई करून आणतो आलेली कमाई बायकोच्या हातात आहे. घरातल्या बाईला सगळ्यांचं बघावं लागतं लहानापासून थोडापर्यंत. तुला माहित असतं आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंय. आपल्या घरातली एखादी बाई अडली, वडील झाल्या थकला तर दवाखाना पाहिजे आणि दवाखान्यात जायचं असेल तर रस्ता पाहिजे. पुन्हा मुलांना आपल्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर रस्ता पाहिजे. म्हणून घरा इतकं रस्त्याचं महत्व बाईला माहीत असतं. ह्या बाईला घरातून चुली जवळून रस्त्यावर आणण्याचं काम पाहिजे. घराघरात जाऊन बायकांना त्यांनी सांगितलं, बायकांना तुमच्या घरातील पुरुषांचा प्रश्न नाही, त्यांच्यापेक्षा जास्त तुमचा आहे. उद्या तुझी लेक काढली, तुझ्या आईला अटॅक आला तर दवाखान्यात वेळेत जाता आलं पाहिजे ना, त्यासाठी रस्ता हवा. माईची मी आप ऐकून बायका घराघरातून बाहेर आल्या आणि या चळवळीला स्त्री शक्तीचं बळ मिळालं. सामाजिक चळवळीत माईने हे साधलं आहे. अनेक गोष्टीत माई सहभागी झाल्या. आणखीन एक फक्त सामाजिक चळवळीत एक गोष्ट कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांना पाण्याचं समान वाटप व्हावं म्हणून आटपाडी इथं पाणी परिषदा झाल्या. 20 वर्ष ही चळवळ चालू आहे. ह्या चळवळीत माईचा सक्रिय सहभाग होता. लक्षात घ्या, शेतकऱ्याच्या आयुष्यात काय असतं महत्वाचं, त्याच्या शेतजमिनीचा तुकडा आणि त्या तुकड्याला मिळणारं पाणी. शेतात पाणी आलं तर पीक येईल आणि पीक आलं तर घर चालेल. शेतकरी कष्ट करून जी कमाई येते ती आपल्या कारभारणीच्या हातात देतो आणि मग ती कारभारी त्या कमाईतून त्या कष्टातून आपल्या लेकराची भाकरी पाटी आणि त्याच्यासह घरातल्यांचा दवाखाना या खर्चाचा मेळ घालते. घर तीच चालते. आणि अशा वेळेला शेतच पिकलं नाही तर काय. बघा आधी अलीकडे देखील मराठवाडा विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पिकत नाही म्हणून. शेतकरी स्त्रीने आत्महत्या केल्याचं उदाहरण तुम्ही ऐकलंय का? नाही का? कितीही संकट आली तर तिला माहित असतं मला असं करून चालणार नाही. माझी लेकरं उघड्यावर पडतील, वाटेल ते झालं, मला उभं राहिलं पाहिजे. ती कंबर कसते. नवऱ्यानं अर्धवट सोडलेला संसाराचा गाळा पुढे रेटते, मुलाबाळांना वाढते. स्त्रीची ही ताकद आहे. ती ताकद ह्या पाणी चळवळीत माईंनी ओळखली. ती ताकद त्यांनी चळवळीला म्हणून दिली. हे माईंचं मोठेपण सामाजिक चळवळीमध्ये. माई आणि अण्णांची आणखीन एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते, ते म्हणजे या दोघांचंही राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य. बरं झालं या दोघांनी त्याचा संदर्भ आपल्याला सांगितला. आपल्या देशाचा इतिहास खूप महान आहे. प्राचीन काळापासून जगाच्या पाठीवरून अनेक लोक भारतात आले. शक आले, कुशाण आले, ग्रीक आले, इथं राहिले. त्यांनी आपल्या कथा परंपरा स्वीकारल्या, त्यांच्यातल्या काही गोष्टी आपण स्वीकारल्या आणि आपली संस्कृती बहरत गेली. मध्ययुगात मुस्लिम आले तेव्हा मुठभर होते. त्यातल्या काहींनी हातात तलवार घेऊन अत्याचारी मार्गाने
हे जितकं सत्य आहे ना तितकंच स्वेच्छेने धर्मांतर करून इस्लाम धर्मात जाणाऱ्यांची संख्या आहे ती भरपूर आहे. हा इतिहास आहे, नाकारता येत नाही, लक्षात घ्या. चातुर्वर्ण व्यवस्थेत तळागाळातील बहुजनांना जे पशु उत्खनने जीवन जगावं लागत होतं ना, याला कंटाळून अनेक बहुजनांनी मध्ययुगात आणि अगदी अलीकडे इस्लाम धर्म आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी जरी धर्म बदलला तरी ते इथलेच आहेत, याच मातीतले आहेत. आणि म्हणून इस्लाम धर्म स्वीकारलेल्या इथल्याच आपल्या बांधवांनी स्वातंत्र्य चळवळीत खांद्याला खांदा लावून लढा दिला. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पाकिस्तानात गेली नाही, की आमची भूमी आहे, इथले लोक आमचे आहेत म्हणून ते तिथं राहिले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक वर्ष बुड्या गोविंदाने ते एकत्र नांदले आणि बाबरी मशिदीचं प्रकरण घडलं. आणि ह्या शांततापूर्ण सौहार्दपूर्ण वातावरणात मिठाचा खडा पडला. दंगे होऊ लागले हिंदू मुस्लिमांच्या, ते लोण मुंबईपर्यंत आले. आणि ह्या परिस्थितीने अण्णा आणि माई बैचेन झाले. ही परिस्थिती देशासाठी घातक होती. राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आलं होतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी या दोघांनी काय करावं, इथेच 80 किलोमीटर लांबीची मानवी साखळी केली. खूप मोठा अर्थ होता या मानवी साखळीला. अनेक जाती धर्माच्या लोकांनी हातात हात घालून संघटन करणं, आम्ही एक आहोत हे त्यांनी ओळखणं आणि अशा ह्या संघटित शक्तीचं कोणीही स्वार्थी प्रवृत्ती काहीही वापर करू शकत नाही हा इशारा देणं, हे या मानवी साखळीचे होते, या दोघांचे होते आणि ते साध्य झाले. आज काय होतंय, अण्णांच्या देशात आजची परिस्थिती काय? आज अगदी आज इतिहास पुरुषांचा त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं. धर्म आणि जातीच्या भेदाची बीज आजच्या तरुणाईच्या डोक्यात रुजवली जाते. वेगवेगळ्या धर्माचे जातीचे झेंडे घेऊन हे तरुण बेफाम होऊन धावतायत आणि काल खांद्यावर खांदा टाकून फिरणारी ही मुलं समोरासमोर उभं राहून एकमेकांची डोकी फोडतायत. घातक परिस्थिती आहे. आपल्या देशाचं ऐक्य शांती नष्ट करणारी ही धोकादायक परिस्थिती आहे. खेद वाटतोय आणि म्हणूनच माई आणि अण्णांची आज खूप मनापासून आठवण येते. आपल्याला काही करायचं वाटत असेल, आपण एवढं करूया, भले इतरांना बदलता येत नसेल, पण आपल्यातील मातृभाव, आपल्यातील सर्व धर्म संस्कृतीची भावना जपूया आणि जे आपलं ऐकतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचूया. असं करू शकलो तर आपण त्यांचे अनुयायी ठरू असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आपल्या देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेतील मनुवादी संस्कृती हिच्यावर आघात आणण्याने केला. खूप महत्वाची घटना आहे. मनुस्मृती काय आहे? मनुस्मृती ह्या मनुस्मृतीनं स्त्रिया आणि शूद्रांना शिकण्याचा, अर्थार्जन करण्याचा अधिकार नाकारला. त्यांच्या गुलामगिरीची ही सनद आहे मनुस्मृती. या मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांनी पुढे ह्या शूद्रांना आणि स्त्रियांना अज्ञान आणि अज्ञानाच्या अंधकारात शतकानुशतके लोटलं आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं. पण एकदा दहन करून भागत नाही. अशा स्मृती, अशा प्रवृत्ती मागच्या दारातून पुन्हा पुन्हा येत राहतात आणि त्या तुमच्या मनावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत राहतात. तो प्रयत्न होतच होता आणि तो हाणून पाडण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 4 जिल्ह्यात एकाच वेळी 1000 गावांमध्ये
मूर्तीचं जाहीर दहन करण्याचा क्रांतिकारी कार्यक्रम या दोघांनी घडवून आणला. केवढी मोठी घटना. आज त्याचं महत्व मला कळतंय. इथे अध्यापन क्षेत्रात असलेल्या सगळ्यांना ते कळत असेल का? आज हीच मनुस्मृती सरळ समोरून मुलांच्या अभ्यासक्रमात आली आहे आणि आम्ही सरकारी लोक ती निमूटपणे शिकवतोय, पगाराचा विचार करू आणि आमच्या पुढच्या पिढ्यांच्या पायावर धोंडा पाडून घेतोय. म्हणून मला माझा स्वतःचा जाहीरपणे निषेध करावासा वाटतोय आणि त्या जोडीला मनापासून सलाम करावासा वाटतो. एवढं मोठं काम त्या दोघांसाठी आणि हे मी मनापासून बोलते. इथे व्यासपीठावर उभं राहून व्याख्यान देण्यासाठी नाही, इतकं मोठं काम या दोघांसाठी. माई सांस्कृतिक चळवळीतही सहभागी झाल्या अण्णांच्या. आपल्याला माहिती शिक्षणाचा अधिकार अभिजन वर्गालाच होता. त्यामुळे पहिल्या पिढीतले अभिजन हे साहित्यिक बनले, लेखक बनले, कवी बनले, इतिहास संशोधक बनले. त्यांच्या हातातून साहित्य कृती निर्माण झाली. अशा साहित्यिकांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्या साहित्य कृतींचं कौतुक करण्यासाठी साहित्य संमेलन होऊ लागले. उशिरा का होईना बहुजन वर्ग शिकू लागला, बोलू लागला, लिहू पण लागला. आपला आक्रोश, आपल्या संवेदना, सहवेदना लिखाणातून मांडू लागला. आत्मचरित्र लिहू लागला, कथा लिहू लागला, पोवाडे लिहू लागले. अशा या बहुजनांचं साहित्य विद्रोही साहित्य बनले. अशा बहुजनांच्या साहित्यिकांना व्यासपीठ कोण देणार? अभिजन नाही. अभिजन वर्गांच्या साहित्य संमेलनात व्यासपीठावरही तेच, समोरही तेच. कोण विचारते बहुजनांना? विचारलं अण्णांनी, बाईंनी. दलित, आदिवासी आणि ग्रामीण असं संयुक्त साहित्य संमेलन या दोघांनी घडवलं. या साहित्यिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी. आपल्या समस्या सरकारपर्यंत मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावं हा हेतू होता आपल्या साहित्य संमेलनाचा. आणि या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद अण्णांनी बाईंच्याकडे दिलं. ते केवळ पत्नी म्हणून मुळीच नाही, कारण त्या पदासाठी त्या पूर्ण पात्र होत्या. मी मागं म्हटलं भरपूर वाचन होतं, वैचारिक बैठक होती, उत्तम वक्त्या होत्या. कोणत्याही विषयावर मुळापासून आपले विचार पटकरपणे त्या मांडत असत. त्याच्याही पुढे जाऊन त्या सर्जनशील लेखिका होत्या. मी पुढे तो मुद्दा मांडणार. अशा या व्यक्तीला स्वागताध्यक्षपद अण्णांनी दिलं आणि मग या संमेलनाची तयारी करणं आणि ते संमेलन पूर्ण क्षमतेने पार पाडणं यामध्ये त्यांनी खूप चांगली भूमिका निभावली. या साहित्य संमेलनाला गिरीश कर्नाड, नारायण सुर्वे, निळू फुले यासाठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी होते. त्यांच्या पुढे बोलण्याचं धाडस कोणाचं होत नाही. माईंनी स्वागताध्यक्ष पदाचं भाषण केलं आणि हे इतकं अर्थगर्भ होतं की यांनी देखील त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं. माईंनी आपली पात्रता, आपली क्षमता, आपलं कर्तृत्व या माध्यमातून सिद्ध केलं. शेवटी मी माईंच्या प्रवास वर्णनाकडे येते. प्रवास वर्णन हा मराठी साहित्याचा एक प्रकार. मराठीमध्ये पु ल देशपांडेंनी प्रवास वर्णन लिहिली सुरुवातीला, पण ती अशा हलकी फुलकी होती. अलीकडच्या काळात म्हणजे स्त्रियांनी खूप कमी प्रवास वर्णन लिहिली बरं का. अलीकडच्या काळात मीना प्रभूंनी खूप प्रवास वर्णन लिहिली, देशोदेशींची प्रवास वर्णन लिहिली, तर ती खूप चांगली आहे. म्हणजे त्या प्रवास वर्णन स्पेशालिस्टच आहेत म्हणूया. अनेक देशात त्या प्रवृत्ती. पण माहिती जे
लिहिलेलं आहे ते त्यांच्या तोडीच आहे. त्यांच्या तोडीचं प्रवास वर्णन नाही म्हणलं. काय आहे या प्रवास वर्णनात? मला जे आकलन झालं ते मी सांगतो. या प्रवास वर्णनात त्यांनी जो देश पाहिला त्या देशाचा इतिहास भूगोल बारकाईनं मांडलेला आहे. त्या देशात फिरताना रशिया आणि भारतातील परिस्थितीचा तौलनिक अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळं लिहित असताना त्यांची भाषा शैली अत्यंत ओघवती आहे. इतकी ओघवती आहे की ते वाचताना आपण त्यांच्याबरोबरच फिरतोय असा आभास होतो. हे सामर्थ्य या प्रवास वर्णनाचं आहे. हे प्रवास वर्णन मी वाचलं. त्यातल्या काही गोष्टी मला इथे नमूद कराव्याशा वाटतात. त्यातून मला माहिती दिसल्या. या प्रवास वर्णनाचं नाव आहे, शीर्षक म्हणू ज्याला आपण, इच्छा होती. इच्छेची झालेली कोणती इच्छा होती माझी? रशिया पाहण्याची. रशियाच का? तो सोव्हिएट रशिया होता. शेतकरी कष्टकरी कामगारांची लोकशाही असलेला देश होता. जिथे श्रमाला प्रतिष्ठा आहे अशा लोकांचा तो देश होता. आणि डावा विचारसरणीचा प्रवाह असलेल्या माईंना तो देश पाहायचा होता. त्यांचं ते स्वप्न होतं. म्हणून अण्णा जेव्हा रशियाला निघाले तेव्हा माईंनी हट्ट केला रशियाला जाण्याचा. त्या दोघांचं आयुष्य बघितलं ना. उभ्या आयुष्यात पत्नी म्हणून माईंनी केलेला हा पहिला आणि शेवटचाच हट्ट ठरवला. स्त्री हट्ट काय असतो सगळ्यांनाच माहिती. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट पुरा केलाच पाहिजे. अण्णांनी सुरुवातीला दाद दिली नाही, पण माईंनी इच्छाच करू. तेव्हा अण्णांनी होकार दिला. अण्णांनी सार्वजनिक संस्था उभारली, मोठा पैसा उभारला त्यातून. पण सार्वजनिक संस्थांचा, लोकांचा पैसा माझ्या कुटुंबासाठी मी वापरणार नाही ही त्यांची भूमिका होती. इथे मला एक प्रसंग सांगावा असं वाटतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली. मोठी लूट घेऊन आले रायगडात. प्रसंग आहे, शिवाजी महाराज पत्नी सोयराबाई बसल्यात आणि लुटून आणलेल्या दागिन्यांचा सोन्याच्या मोहरांचा ढीग समोर साठलेला आहे आणि ते बघतायत. आणि त्या ढिगामध्ये एक मोत्यांचा हार वर लखलखत होता. सोयराबाईने पाहिला, सारखा त्या हाराकडे बघत. शेवटी न राहून महाराजांना म्हणायला, महाराज मला तो हार हवाय. काय करावं शिवाजी महाराजांनी? ती लूट आणली होती त्यांचीच होती. तो हार काय करते? किती गोष्टी घेतल्या असतात तर कुणी काही म्हटलं असतं नाही. शिवाजी महाराजांनी जौहरी बोलवला, तो हार न्यायला लावला. त्या हाराची किंमत काय आहे विचारली. त्या जौहरीनं हार बघितला, त्या हाराची काय किंमत आहे, मूल्य काय ते सांगितलं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या खजिन्यातून ते पैसे तेवढं मूल्य त्या ढिगाऱ्यात टाकलं आणि तो हार सोयराबाईंना दिला. अण्णा त्याच्या पुढे गेले. अण्णा म्हणाले, तुम्हाला जायचंय ना, तुमचा पैसा खर्च करा, तुम्ही कमावते आहात, तुम्हाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. माईंना ते पटलं आणि माईंनी स्वतःच्या पगारातून साठवलेल्या पैशातून हा खर्च केला. माईंनी विधान केलं, श्रमिकांचा देश पाहण्यासाठी मी माझ्या श्रमाचा पैसा खर्च केला. या माईंचं विधान आहे त्याच्यातलं. किती सुंदर विधान आहे. प्रवासाला निघाले माई आणि अण्णा. दिल्लीपर्यंतचा प्रवास रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यातून केला. आज आमदार मंडळी, त्यांचे कुटुंबीय कसा प्रवास करतात, कसे राहतात सांगायची गरज नाही. हे श्रमिकच होते त्याचं हे उदाहरण आहे. स्वतः श्रमिक होते. सेकंड क्लासच्या डब्यातून त्यांनी प्रवास केला. तिथे गेल्यानंतर 39 प्रवासी होते जाणारे एकत्र. आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये
हे जेव्हा जमले तेव्हा 6 जोड्या ह्या एकत्र आल्या आणि तिथे त्यांना त्यांची ओळख करून द्यायला सांगितली. त्या 5 जोडप्यातल्या पुरुषांनी स्वतःबरोबर आपल्या पत्नीची पण ओळख करून दिली, त्याला बोलायची संधीच दिली नाही. आणि ह्यांच्यावर वेळ आली ना तेव्हा अण्णांनी फक्त माईच्याकडे पाहिलं. माई उभ्या झाली. असतं की ती इंग्रजीमध्ये माईने स्वतःची ओळख करून दिली. आधी मी कोण आणि मग नंतर मी यांची पत्नी. गोष्ट छोटी आहे, अर्थ मोठा आहे. तिथे माईनी त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व जपलंय. आपल्यापेक्षा त्या वेगळ्या काही आहेत, त्यांचं स्वतःचं काही अस्तित्व आहे हे अण्णांनी ओळखलंय आणि माईंनी पण ते जोपासलं. ही ती मोठी गोष्ट आहे आणि माईंना ती आवडली. विमानात बसल्या, विमान नादुरुस्त झालं आणि दिल्लीतल्या सेंट्रॉल हॉटेलमध्ये काही तास राहण्याची संधी मिळाली. त्या 3 स्टार सेंट्रॉल हॉटेलचं वर्णन माईंनी खूप बारकाईने केलेलं आहे. तिथला श्रीमंती थाट, ते वैभव माईंनी लिहिलेलं आहे आणि एक विधान केलेलं आहे. त्या म्हणतात, बरं झालं विमान नादुरुस्त झालं, त्यामुळं मला हा राजशाही थाट बघायला तरी मिळाला. काय आठवलं नव्हतं. माईंनी असा थाट पाहिला असेल पण अनुभवला नाही. सर्वसामान्यांचंच आयुष्य ही जोडी जगली हे त्यांच्या एका विधानातून आपल्याला दिसतं. ही खूप महत्वाची गोष्ट. जाताना अण्णांचे एक स्नेही त्यांना म्हणाले, खूप वर्षांनी दोघंच जात आहे, दोघांना एकत्र असं खूप वर्षांनी वेळ मिळतोय, जा दुसरा हनीमून साजरा करा. माईचं स्वगत आहे त्या इच्छापूर्तीमध्ये. म्हणून स्वगत म्हणजे स्वतःशी केलेलं विधान आहे माईचं. माई म्हणतात, 4 दिवस सुद्धा आम्हाला सुखा समाधानानं संसार करता आला नाही, एकत्र राहता आलं नाही. बाईंच्या या विधानात खेद आहे पण खंत नाही, ते महत्वाचं आहे. म्हणजे 4 दिवस सुखानं एकत्र राहता आलं नाही त्याचं दुःख आहे पण त्याचा संताप नाही. कारण या दोघांनी स्वतःचा संसार खूप कमी केलाय, जनहिताचा संसार अधिक काळ केला, म्हणून त्यांना त्याचा खेद नाही. ही महत्वाची गोष्ट. प्रवासामध्ये माईंनी मॉस्को बघितलं, लेनिनग्राड बघितलं, स्टालिनग्राड बघितलं, रस्ते बघितले, त्यातल्या रस्त्यांचं, ट्रामगाड्यांचं, इमारतींचं बारकाईनं सूक्ष्मपणे त्यांनी वर्णन केलं. मला एक प्रसंग सांगायचं वाटतोय. लेनिनग्राडमधलं वस्तुसंग्रहालय माईंनी बघितलं आणि त्या वस्तुसंग्रहालयाची तुलना माईंनी औंधच्या वस्तुसंग्रहालयाशी केली आणि आमचं औंधचं वस्तुसंग्रहालय किती चांगलं आहे त्याची नोंद त्यांनी केली. लेनिनग्राडचं वस्तुसंग्रहालय बघताना त्या म्हणतात की या वस्तुसंग्रहालयात बऱ्याच स्त्रिया दिसल्या, प्रत्येक ठिकाणी स्त्रिया काम करताना दिसल्या आणि ह्या स्त्रिया प्रौढ होत्या. म्हणून त्यांनी एका स्त्रीला त्यांनी विचारलं, तुम्ही इथे काय करता, तुम्ही सगळ्या स्त्रियाच कशा करा? तर त्या स्त्रियांनी सांगितलं, आमचं वय झालं आणि आमचा उदरनिर्वाह आमचा आम्हाला करता यावा म्हणून शासनानं आम्हाला हे काम दिलं. माईला त्याचं कौतुक वाटतं. वय झालं तरी तिथल्या स्त्रिया आत्मनिर्भर आहेत, सरकारच्या कुठल्याही दानावर जगत नाही. हे माई व्यक्त करतायत तिथे. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. माईने बालिकांना बघितलेलं आहे. पुढे जाऊन माईने तिथल्या शाळेला भेट दिलेली आहे. स्वतः शिक्षिका आहेत त्यामुळे तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करणं त्यांना गरजेचं वाटते. तिथले विद्यार्थी त्याचा अभ्यासक्रम, शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथं मुलांना दिलं जाणारं व्यावसायिक शिक्षण त्यांनी बारकाईने बघितलेलं आणि त्याची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. तिथली सामूहिक शेती, सामूहिक घरं त्याचं वर्णन केलंय आणि मग तिथल्या कामगारांची घरं आणि इथल्या शेतकऱ्यांच्या घरांची तुलना केली. त्या म्हणतात तिथल्या कामगारांना अधिक कमी श्रमामध्ये सरकार घर देतं, इथल्या शेतकऱ्यांच्याकडे सरकार बघत नाही आणि आपल्या हक्काचं घरटं बांधण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होतो. केवढी दुःखाची बाब आहे. तुलना करतायत, अभ्यास करतायत.
नुसताच प्रवास करत नाहीये, त्यांचा ते नुसताच प्रवास करणं नाहीये, ते अभ्यास करणं नाही. आणि हे महत्वाचं आहे. परत येताना पहाटे 4 वाजता ते विमानात बसले बघा. 2 तासाचा प्रवास, 2 तासात ते भारतात येणार आहे. आणि त्या विमानामध्ये उगवणारा सूर्य, ढगांमध्ये त्या सूर्याची पसरलेली किरणं, त्या सूर्याचं लाल बिंब आणि त्या ढगांचा केशरी रंग बघून त्या उल्हासित झाल्या. आणि त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी त्या मला कवयित्री वाटलेल्या आहेत. म्हणजे असं वैविध्यपूर्ण लिखाण त्यांचं दिसतं. पुन्हा भारतात आल्यानंतर त्या म्हणतात, गड्या आपला देशच बरा, जगात कुठेही गेलो तरी माझाच देश किती सुंदर आहे हे ते सांगता येत. शेवट आहे त्यांचं प्रवास वर्णनाचं. शेवट काय आहे? माझा भारत देश हे निसर्गाचं सर्वश्रेष्ठ शिल्प आहे, असं वर्णन यापूर्वी मी भारताचं कोणी केलेलं पाहिलं. इतकं सर्वांग सुंदर असं हे प्रवास वर्णन आहे. ज्याला विषयाचा अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी अभ्यासाचं हे अस्सल साधन आहे. आणि म्हणूनच मला त्या सर्जनशील लेखिका वाटतात. आता शेवट त्या आई पत्नी म्हणून कशा होत्या, काय बोलायचं, त्याचा साक्षात दाखले का आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या अण्णांनी घर सोडलं, माहिती कुटुंब नाही सोडलं. पहाटे 6 वाजता अण्णांचा नाश्ता स्वतः शिजवून शाळेत पोहोचवण्याची जबाबदारी माईंनी कायम सांभाळली. अण्णांनी लोकांचा संसार सांभाळला, माईंनी त्यात सहभागी होऊन पुन्हा आपला संसार सांभाळला. त्या कुटुंब प्रमुख बनल्या. आपल्या पगारातले पैसे साठवून जाऊबाईंच्या मदतीनं सासूबाईंच्या छत्रछायेत आली. आपली पत्नी, सून, जाऊ या भूमिका अत्यंत नेटाने पार पाडल्या. कुठेही तक्रार नाही. शेवटपर्यंत आई म्हणून खूप चांगले संस्कार मुलांवरती. आणि म्हणूनच त्यांची मुलं आपापल्या क्षेत्रात खूप मोठ्या पदावर काम करत आहे पूर्ण क्षमतेने. आणि ही संस्थानी आहे. उत्तम आई असल्याचा हा दाखलाच आहे. शेवटी अण्णा आणि माई यांचा सहसंबंध कसा होता हे स्पष्ट करताना मला विंदा कर्णिकांची आठवण येते. त्यांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणारे हात व्हावे. अण्णा माईंना घडवत गेल्या, माई घडत गेल्या. आणि आयुष्याच्या शेवटी अण्णांच्या नंतर हुतात्मा उद्योग आणि शिक्षण समूहाच्या मार्गदर्शक राहिल्या. त्यांचा समूह त्यांनी सांभाळला, त्या त्यांच्या वारसदार बनल्या. आणि काय पाहिजे, आणि काय पाहिजे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, कुसुमताई नागनाथ अण्णा नायकवडी हे केवळ नाव नाही, त्याला पवित्र मूल्य आहे, तो एक आदर्श आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते संघर्षाची उत्तम जीवन गाथा आहे. माहिती हे सिद्ध केलं, स्त्री शक्ती मर्यादित नाही, स्त्रियांना कमी लेखू नका. ती अलौकिक, अद्भुत, ऊर्जस्वल अशा शक्तीचा स्रोत आहे. स्वतः माई अशा ऊर्जस्वल शक्तीचा स्रोत आहे. आणि म्हणून शेवटी अण्णांच्या आयुष्यातील पुरोगामी महाराष्ट्राच्या उत्तुंग अवकाशातील स्वयंप्रभेने चमकणाऱ्या या शलाकेला मी मनापासून आदरांजली व्यक्त करते आणि थांबते.